राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले। नमस्कार, अखेर महाराष्ट्रामध्ये आली खुशखबर। शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता प्लस पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता या दोन्ही हप्त्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी ही समोर आलेली आहे। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता अखेर महाराष्ट्रामध्ये दिला जाणार असल्याची ही आनंदाची बातमी समोर येत आहे। सोबतच केंद्र शासनाने व राज्य शासनाने पीएम किसानचा व नमोचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय केला आहे। आता 2+2 म्हणजे 4000 रुपये देण्याचा निर्णय मंजूर केलेला आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरित झाल्यानंतर आता नमोच्या 9व्या हप्त्याचे व पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे पैसे आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार। पहिला टप्पा 18 जिल्ह्यांमध्ये हा निधी सोडण्यात येणार असून पात्र शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। म्हणजेच 2+2 म्हणजे 4000 रुपये या शेतकऱ्याला अगदी 2 ते 3 तासात मिळणार आहेत। आणि ते कसे मिळणार आहेत आणि एप्रिलच्या कोणत्या तारखेला मिळणार आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। व विशेष म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला होता त्या पात्र लाभार्थ्यांना आता नमोचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळणार आहे। राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की केंद्र सरकारचे पैसे व राज्य सरकारचे पैसे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये व पीएम किसानचे 2000 रुपये एकत्र दिले जातात। ज्यामुळे ज्या भागातील मागील हप्ता मिळाला आहे त्यांच्या खात्यात नमोचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आज जमा करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केलेली आहे। नमो शेतकरी योजनेसाठी व पीएम किसानच्या योजनेसाठी राज्य सरकारने व केंद्र सरकारने 4000 कोटी रुपयाचा निधी बँकना अदा केला। ज्या बँकला तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळाला होता त्याच खात्यात आता 9व्या हप्त्याचे व पीएम किसानच्या 23व्या हप्त्याचे पैसे वितरित केले जात आहे। राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आली आहे। उर्वरित जिल्ह्यांसाठी दुसऱ्या टप्प्यात पुढील काळात वाटप केले जाणार असल्याची तरी पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांना आज दिवाळी साजरा होणार आहे। परंतु प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न आहे की एप्रिलच्या कोणत्या तारखेला व कोणत्या दिवशी पैसे मिळणार आहे ते आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे अटी पालन करणे आवश्यक आहे। अनेक शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता मिळूनही तो खात्यात दिसायला उशिरा झाला होता। त्याचे मुख्य कारण म्हणजे बँकेचे KYC पूर्ण नसणे हे होते। सरकारने सूचना दिली आहे की ज्या शेतकऱ्यांना आधार कार्ड जुन्या फोटोमुळे अपडेट नाही त्यांनी ती त्वरित दुरुस्त करून घ्यावे जेणेकरून नमोचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळताना कोणतीही अडचण येणार नाही। धन्यवाद।